माझ्या राजीनाम्यापेक्षा देशमुखांना न्याय मिळणं महत्त्वाचं, देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही आमची भूमिका। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण, आरोपींना फासावर नाही तर हाल करून मारलं पाहिजे। बीड हत्या प्रकरणावरून छगन भुजबळांचं वक्तव्य। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण। भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी, ते गुन्हेगार नाहीत, त्यांचा बीड प्रकरणाशी संबंध नाही, महंत नामदेव शास्त्रींचं मोठं वक्तव्य। भगवानगडाच्या महंतांनी कोणाच्या पाठीशी राहावं हा त्यांचा अधिकार। महंत सीआयडी नाहीत, ते 100% कसं सांगू शकतात? मुंडे गुन्हेगार नाहीत, खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल। आरोपींना मारहाण झाली, तीही दखल घेण्यासारखीच, महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य। तर धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा नाही, 53 दिवसांपासून मीडिया ट्रायल, शास्त्रींकडून पाठराखण। नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंची दुसरी बाजू माहीत नसावी, मुंडेंच्या बाबतीत सर्व माहिती कागदपत्र मी पुरवते, महंत शास्त्रींच्या वक्तव्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। नामदेव शास्त्री महाराज असं बोलले असतील तर त्यांचं वक्तव्य ते दुरुस्त करतील, त्यांना दोष देऊन उपयोग नाही, तिथे जाणाऱ्यांनी त्यांना शिकवलं असेल, जरांगींची प्रतिक्रिया। जातीचं पाठबळ असणाऱ्यांसाठी कायदा नरम पडतोय, धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाच्या वादामुळे रायगडचा नियोजन समितीचा आराखडा रखडला, अधिवेशनापूर्वी आराखडा सरकारच्या नियोजन समितीकडे पाठवणं गरजेचं असतं। रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं ही आमची इच्छा, रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती, तर शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार, सूत्रांची माहिती। गोगावले तटकरी वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं मोठं चॅलेंज, त्यामुळे पालकमंत्रीपद मागितलं होतं। पालकमंत्रीपदाबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू, लवकरच निर्णय होईल, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। पुण्यात मराठी भाषा विभागातर्फे मराठी विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन, मुख्यमंत्री फडणवीस अजितदादांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन। मागच्या काळात मी पुन्हा येईन असं सर्व उपहासात्मकपणे म्हणायचे, मात्र काळ आणि वेळेप्रमाणे शब्दांचे अर्थही बदलतात। विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीच्या मंत्र्यांच्या कामकाजाचं वेळापत्रक ठरलं, महायुतीचे सर्व मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये राहणार, तर गुरुवार शुक्रवार विभागाच्या कामांचा आढावा घेणार आणि शनिवार रविवार मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार। भाजप दर 15 दिवसांनी मंत्र्यांचा क्लास घेणार, दर 15 दिवसांनी मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार होणार, तर मुख्यमंत्र्यांची दर 3 महिन्यांनी मंत्री पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार। भाजपकडून संघटना मजबूतीचा प्रयत्न। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अंडी घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात, शालेय पोषण आहारातून अंडी बंद केल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 किंवा 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार, राज्यातील राजकीय घडामोडींबरोबर अमित शहांसोबत देखील चर्चा होण्याची शक्यता। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येणार, प्रसाद पुरंदरेच्या थिएटर अकादमीच्या भूमिपूजन सोहळ्याला एकत्र येणार। पुण्यातील मुकुंदनगर परिसरात दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। राज ठाकरेंची भूमिका शिंदे आणि भाजप धार्जिणी, राज ठाकरे भाजप शिंदेंकडे जातात, हे राज्याच्या हिताचं नाही, राज ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीकडे आमचं लक्ष, संजय राऊतांचं वक्तव्य। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सरपंच हत्या प्रकरणात घुले मुख्य आरोपी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात राज्य सरकार पोलिसांच्या मागे खंबीर उभं राहणार, सूत्रांची माहिती, तर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सरकारची सर्वोच्च न्यायालयात जाण्यावर वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती। मालेगावात बांगलादेशी लोकांची घुसखोरी, त्यांनी मालेगावात जन्म प्रमाणपत्र मिळवली, पाणीपुरवठा करण्यासाठी मालेगावला जाणार, किरीट सोमय्यांचं वक्तव्य। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात निदर्शनं। मायनॉरिटी डिफेन्स कमिटीतर्फे तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन, सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, सोमय्या गो बॅकचे फलक झळकले। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर, यावेळी बावनकुळेंची गुळासोबत तुला। संगीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी, अहिल्यादेवींच्या जन्मोत्सव निमित्ताने बैठक घेण्याची मागणी। महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर चालतो हा संदेश द्यावा असंही मत। पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत उद्या जालना जिल्हा नियोजन समितीची बैठक, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे दत्ता गायकवाड यांची सभापतीपदी बिनविरोध निवड, शेतकरी व्यापाऱ्यांसाठी विविध योजना राबवणार, दत्ता गायकवाडांची प्रतिक्रिया। पुण्याच्या भोर तालुक्यातील करंज गावातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होणार।
सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना FSL रिपोर्ट मिळाला. हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपी एकच. रिपोर्टमधून समोर अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळे असल्याच्या सुरू होत्या चर्चा. MPSCचा गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची अफवा. ऑडिओ क्लिपमधून 2 फेब्रुवारीला होणारा पेपर फुटल्याचा दावा. आयोगाकडून तक्रार दाखल. उमेदवारांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नागपूर मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मेट्रो कार्यालयावर मोर्चा. कर्मचाऱ्यांकडून केंद्राच्या वेतन श्रेणीप्रमाणे वेतन देण्याची मागणी. मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत स्टॉलवर आणि पानटपऱ्यांवर महापालिकेची तोडक कारवाई. कारवाई दरम्यान स्टॉलधारकांचा आक्रोश. रेल्वे स्टेशनच्या भागात स्टॉलधारकांनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी. नालासोपाऱ्यात डम्पिंग ग्राउंडच्या आरक्षित भूखंडावरील 41 इमारतींवर आज पुन्हा तोडक कारवाई सुरू. 41 पैकी आतापर्यंत 11 इमारती वसई विरार महापालिकेकडून भुईसपाट.